तू समीरला कायमचं सोडून निघून जा. हे 3 दिवस मला द्या. जर या 3 दिवसांनंतरही मी हे घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरला घटस्फोट देईन. 3 दिवसातले 2 दिवस संपले. उरला फक्त 1 दिवस. खरं तर एक रात्र. तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे हा. पेपरवर सह्या कर आणि माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमचे निघून जा. मला माहिती आहे समीर, माझ्या या निर्णयाचा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. मला माफ करा त्यासाठी. हे सगळं करताना खूप जीवावर आलंय हो माझ्या. पण तुमच्या समोर उभं राहून घटस्फोटांच्या पेपर्सवर सही करण्या इतकी हिंमत नाहीये माझ्यात. खरंच नाहीये. काल आई म्हणाल्या, आजच्या एका रात्रीत मनाची तयारी कर. पण अख्खं आयुष्य गेलं तरी माझ्या मनाची तयारी होणार नाही. म्हणून मी हा मार्ग निवडलाय. समीर, तुम्ही खूप केलं आजपर्यंत माझ्यासाठी. माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. पण मला 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 तुमच्यासाठी काहीच करण्याची संधी नाही मिळाली. समीर, मला माफ करा. मी तुम्हाला न सांगता जाते. काळजी घ्या, स्वतःची, बाबांची, या घरातल्या प्रत्येकाची. आणि शक्य असेल तर तुमच्या या मैत्रिणीला माफ करा. नाही निभावू शकले मी मैत्री. इथून निघून मी कुठे जाणार आहे याची मलाही कल्पना नाहीये. कारण हे घर तर सुटलं आणि माझ्या माहेरचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद आहेत. पण तरीही आजपर्यंत नशिबाचं बूट धरून चालत राहिली मी. यापुढे नशीब जिथे घेऊन जाईन तिथे मी जाईन. बापरे, मी जर माझं सगळं सामान घेत बसले तर आवाज होईल आणि बाबांना किंवा समीरला जाग येईल. नको, त्यापेक्षा सामान नाहीच नेत मी.
अर्पिता मॅडम, चेंज करा इथे. या घरात मी आले तेव्हा हे घर प्रेमाने आपुलकीने जोडावं ही एकच इच्छा घेऊन आले होते. पण ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटत नाही. पण निदान ही फुटलेली फोटो फ्रेम दुरुस्त करून मी नक्कीच या घरी पाठवू शकेल. हीच माझ्याकडून समीरसाठी आणि या घरासाठी शेवटची भेट असेल.